Good morning, student. How are you? I hope you will be safe at home. Today, we are going to discuss about chapter number 6. Name is Measurement of Physical Quantities of the 7th standard in the सायन्स सब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी वर्गातील विज्ञान विषयातील 6वा घटक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे भौतिक राशींचे मापन. ओके, मेजरमेंट मीन्स मापन, फिजिकल क्वांटिटी मीन्स भौतिक राशी. तर भौतिक राशीचे मापन म्हणजे काय हे आपण सविस्तर या पाठामध्ये शिकणार आहोत. Okay, now see, first of all, the first point in this lesson is physical quantity, means भौतिक राशी. Now what is meant by physical quantity? भौतिक राशी म्हणजे काय? A quantity that can be measured in length, mass, time, speed, etc. is called physical क्वांटिटी. भौतिक राशी म्हणजे काय? तर आपण दररोजच्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे आपण मापन करतो. उदाहरणामध्ये फळांचं वजन असेल, धान्यांचं वजन असेल, एखाद्या 2 ठिकाणातलं अंतर असेल, किंवा द्रव पदार्थ आपल्याला दूध असेल, तेल असेल मोजायचं असेल, तर आपण ते मोजत असताना आपल्याला काही विशिष्ट या ठिकाणी प्रमाणांची गरज असते, आणि मग तेच प्रमाण म्हणजेच या ठिकाणी भौतिक राशी असे म्हणतात. भौतिक राशी ही संकल्पना तुम्हाला समजली की आपण दररोज जीवनामध्ये एखाद्या वस्तू मोजण्यासाठी जे काही विशिष्ट असं प्रमाण वापरतो त्या प्रमाणाला भौतिक राशी असे म्हणतात. मग ते लांबी असेल, रुंदी असेल, क्षेत्रफळ असेल, घनफळ असेल, पृष्ठफळ असेल, या सर्व गोष्टींना आपण भौतिक राशी असे आपण म्हणत असतो. नाउ सी, नेक्स्ट पॉइंट इज मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. मॅग्निट्यूड मीन्स प्रमाण, परिमाण ऑफ फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशींची परिमाणे. नाउ देयर आर 2 टाइप्स ऑफ दी मॅग्निट्यूड्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. फर्स्ट इज व्हॅल्यू अँड द सेकंड इज युनिट. नाउ देयर आर 2 मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटीज. भौतिक राशींची 2 या ठिकाणी परिमाणे आहेत. एक आहे मूल्य, व्हॅल्यू मीन्स मूल्य, आणि दुसरा आहे युनिट. युनिट मीन्स एकक. म्हणजे भौतिक राशींची 2 परिमाणे. म्हणजे आपण भौतिक राशी ठरवत असताना साधारणतः 2 परिमाणांची मदत घेतो. त्यामध्ये एक आहे मूल्य म्हणजे किंमत, आणि दुसरा आहे युनिट मीन्स एकक. ओके, नाउ सी एक्झाम्पल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू अँड युनिट. मग मूल्य आणि एकक यामध्ये काय फरक आहे? नाउ सी, एक्झाम्पल इज अंजली वॉक्स 2 kilometer every day. अंजली walks 2 kilometer every day. Now see in this example, म्हणजे काय? अंजली दररोज 2 किलोमीटर चालते. Now what is the value and what is the unit in this example? Now see, 2 is the value and kilometer, km means kilometer is a unit. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येते की 2 हे मूल्य आहे. या वाक्यामध्ये 2 हे काय आहे? मूल्य आहे, आणि किलोमीटर हे त्या मूल्याचं या ठिकाणी वर्णन करण्यासाठी, अंतर दाखवण्यासाठी वापरलेलं एकक आहे. म्हणजेच या ठिकाणी हे 2 मॅग्निट्यूड आहेत, 2 अँड किलोमीटर. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू आणि युनिट यामधला फरक कळाला असेलच. तर भौतिक या ठिकाणी राशीचं आपल्याला जर स्पष्टीकरण करायचं असेल, ती संकल्पना समजून घ्यायची असेल, तर आपल्याला साधारणतः या 2 परिमाणांची गरज असते. एक म्हणजे व्हॅल्यू मीन्स मूल्य, आणि दुसरा युनिट मीन्स एकक. तर तुम्हाला भौतिक या ठिकाणी राशींची परिमाणे तुम्हाला समजली असतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला हा जो घटक आहे, साधारणतः हा घटक भौतिक शास्त्रावर अवलंबून आहे. म्हणजे सायन्स विषयाची मुख्यतः आपण, सायन्स हा मुख्य विषय आहे, त्यामध्ये आपण मुख्य 3 उपविषय पाडत असतो. त्यामध्ये रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल. त्याप्रमाणे हा जो घटक आहे तो भौतिकशास्त्राचा आहे.
भौतिकशास्त्र म्हणले की थोडासा तो गणिताशी निगडीत असतो, म्हणून आपल्याला हा घटक थोडासा अवघड वाटत असतो. ठीक आहे, तरी आपण हा व्यवस्थित समजून घेऊया. नाव द नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. मग भौतिक राशींचे आपण काही प्रकार पडत असतो. नाव सी द फर्स्ट इज स्केलर क्वांटिटी अँड द सेकंड इज वेक्टर क्वांटिटी. भौतिक राशींचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे स्केलर क्वांटिटी मीन्स अदिश राशी अँड सेकंड टाइप इज वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी मीन्स सदिश राशी. म्हणजे भौतिक राशींचे मुख्यतः दोन प्रकार पाडले जातात. एक आहे अदिश राशी आणि दुसरा आहे सदिश राशी. ओके, नाउ सी द एक्सप्लेनेशन ऑफ द बोथ टाइप्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी. तर आपण भौतिक राशींचे दोन आपण प्रकार पाहत आहोत, त्यांचं आपण विस्ताराने थोडं वर्णन करूया. तर फर्स्ट इज स्केलर क्वांटिटी. नाउ स्केलर क्वांटिटी मीन्स अदिश राशी. नाउ व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी? अदिश राशी म्हणजे काय? अ क्वांटिटी दॅट कॅन बी completely expressed by its magnitude alone is called scalar quantity. Scalar quantity is adish rashi. A quantity that can be completely expressed by its magnitude alone is called scalar quantity. adish राशी म्हणजे काय? तर ज्या राशी म्हणजे परिमाणांच्या पूर्ण परिमाणांची मदत घेऊन या ठिकाणी आपण जी राशी पूर्णपणे व्यक्त करता येते, परिमाणांची मदत घेऊन, मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण, परिमाणांची मदत घेऊन जी राशी पूर्णपणे व्यक्त करता येते तिला अदिश राशी म्हणतात. फॉर एक्झाम्पल लेंथ, ब्रीथ, एरिया, मास, स्पीड, व्हॉल्यूम एक्सेट्रा. तर अशा आपल्याला अनेक काही उदाहरणं देता येतील अदिश राशी. त्यामध्ये मग लांबी असेल, रुंदी असेल, क्षेत्रफळ असेल, घनफळ असेल, वस्तुमान असेल, ही सर्व उदाहरणं अदिश राशींची आहेत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, अदिश राशी ही संकल्पना तुम्हाला समजली असेल. त्यानंतर आपण पाहतोय दुसरा प्रकार भौतिक राशींचा. इट इज द वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी मीन्स सदिश राशी. ओके, नाउ व्हॉट इज मीन बाय वेक्टर क्वांटिटी? अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड ओनली व्हेन magnitude and direction are given is called vector quantity. मग सदिश राशी म्हणजे काय? A quantity that can be completely expressed only when magnitude and direction are given is called vector quantity. सदिश राशी म्हणजे काय? तर ज्या राशीमध्ये फक्त आपल्याला परिमाण आणि दिशा हे दोन गोष्टी दिल्या असतात. आपण या ठिकाणी पाहतो या दिशेमध्ये फक्त परिमाण असतं आणि या ठिकाणी एक एक्स्ट्रा गोष्ट वाढते, दिशा, डायरेक्शन मीन्स दिशा. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन गोष्टीच्या साहाय्यानेच जेव्हा आपण एखादी राशी परिपूर्ण किंवा पूर्णपणे व्यक्त करत असाल तर त्या राशीला आपण सदिश म्हणजेच वेक्टर क्वांटिटी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल नो सी एक्झाम्पल वेट, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आर द एक्झाम्पल ऑफ द वेक्टर क्वांटिटी. वजन असेल, त्यानंतर वेग असेल किंवा विस्थापन असेल, अशी काही आपल्याला सदिश राशींची उदाहरणं सांगता येतील. ओके, नाउ यू विल लर्न अबाउट द टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज, स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी. डू यू नो? You will easily understood this point. Okay, now the next point is the mass and the next is weight. Mass means वस्तुमान and weight means वजन. Now there are two different quantities. पहा या ठिकाणी मास आणि वेट या पूर्णतः एकमेकांपासून वेगळ्या अशा संकल्पना आहेत, परंतु आपण दैनंदिन जीवनामध्ये या ठिकाणी वस्तुमान आणि वजन एकच समजतो. एखाद्या वस्तूचं आपण वस्तुमान आणि वजन एकच समजतो, परंतु या दोन्ही संकल्पना वेगळ्या. ते आपण पाहूया. द फर्स्ट इज मास. नाउ व्हॉट इज मीन बाय मास? द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स. इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. मास म्हणजे वस्तुमान. वस्तुमान म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थामध्ये जो द्रव्य संचय असतो, एखाद्या पदार्थामध्ये जो द्रव्य संचय असतो म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेला द्रव्य संचय म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान होय. वस्तुमान ही संकल्पना समजली. एखाद्या पदार्थातील द्रव्य संचयाला
त्याचे वस्तुमान म्हणतात. नाव द नेक्स्ट इज वेट. नाव वेट मीन्स वजन. नाव व्हॉट इज meant by weight? The gravitational force that acts on the mass is called its weight. मग वजन म्हणजे काय? तर वस्तुमानावर या ठिकाणी गुरुत्वीय बल कार्य करत असेल, त्या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करत असते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात. Now that is the both different concept, mass and weight. Now what is the difference between mass and weight? Now mass is a concept that is amount of matter present in a substance, and the weight is the gravitational force act on the mass. It is the both difference concept. तर वस्तुमान आणि वजन या पूर्णतः एकमेकांपासून वेगळ्या अशा संकल्पना आहेत. कारण आपण जनरली ज्या संकल्पना समजत असतात की वस्तुमान वजन एक असतं, आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे की वस्तुमान आणि वजन या दोन्ही संकल्पना एकमेकांपासून वेगळ्या आहेत. ओके. नाव द नेक्स्ट पॉइंट इज डू यू नो चिल्ड्रन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का ते आपण पाहूया. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून being less, our weight will turn out to be less here. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गुरुत्वीय बल माहित आहे सर्वांना, तुम्ही हे 6वीला शिकलेला. गुरुत्वीय बल म्हणजे पृथ्वीमध्ये एक स्वतःकडे आकर्षण घेण्याची शक्ती असते. अशी सर्वच ग्रहामध्ये अशी शक्ती असतेच. मग पृथ्वीवर या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण स्थिर असतो, आपलं जे वजन असतं ते या ठिकाणी आपण पाहतो, जे वजन आहे तेच आपण चंद्रावर गेल्यानंतर ते आपलं वजन कायम राहत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण चंद्रावर जातो तेव्हा आपलं वजन हे कमी होतं. म्हणजे आपण ज्या वजनाचे आहोत त्यापेक्षा आपलं वजन चंद्रावर काय होतं, कमी होतं. कारण चंद्रावर पृथ्वीपेक्षा कमी गुरुत्वीय बल असतं आणि त्यामुळं या ठिकाणी गुरुत्वीय बल कमी असल्यामुळं आपल्याला पृथ्वीपेक्षा चंद्रावर या ठिकाणी आपलं या ठिकाणी वजन काय होतं, कमी भरतं. मात्र विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट मात्र दोन्ही साम्य आहे. पृथ्वी आणि चंद्रावर जरी वजनामध्ये फरक पडत असला तरी वस्तुमानामध्ये मात्र फरक पडत नाही. नाव द मास इज अ सेम ऑन द बोथ प्लेस, द अर्थ अँड द मून. ओके. नाव द नेक्स्ट कन्सेप्ट इज द स्टँडर्ड युनिट्स मीन्स प्रमाणित एकके. Now what is meant by standard units? Standardized measures are required for measuring things are called standard units. प्रमाणित एकके म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर आपल्याला एखाद्या वस्तूचे आपल्याला समजा वजन किंवा वस्तुमान मोजायचं असेल तर आपण त्या या ठिकाणी वस्तूसाठी मोजण्यासाठी जे विशिष्ट प्रकारचं आपण परिमाण वापरतो. उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी सोनं मोजायचं असेल तर आपण ग्रॅम जनरली याचा वापर करतो. बटाट्याला मोजायचं असेल तर किलोग्रॅम मध्ये आपण मोजतो. त्याशिवाय पाणी आपल्याला मोजायचं असेल किंवा दूध मोजायचं आपण लिटरमध्ये मोजतो. अंतर मोजायचं असेल आपण मीटर किलोमीटरमध्ये मोजतो. म्हणजेच हे जे मीटर आहे किंवा लिटर आहे, ग्रॅम आहे, हे निश्चित असे प्रमाणित अशी एकके आहेत जे जगाने मान्य केलेले आणि त्याच्या सहाय्यानेच आपण दैनंदिन जीवनामध्ये वस्तूंचे आपण या ठिकाणी मोजमाप करत असतो. आणि हे जे एकके आहेत त्यांना स्टँडर्ड युनिट्स प्रमाणित एकके असे म्हणतात. ओके. डू यू स्टुडंट नाव? ओके. नाव स्टुडंट, लेट अस कंटिन्यू द चॅप्टर नंबर 6, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. Okay, now the next concept is in this topic prevailing systems of measurement. Prevailing म्हणजे प्रचलित, म्हणजे जुन्या पद्धतीने रूढीप्रमाणे. Prevailing systems of measurement म्हणजे प्रचलित मापन पद्धती आपण पाहूया. Okay, now there are two types of the systems. First is MKS system and the second is CGS system. तर प्रचलित मापन पद्धती दोन प्रकारच्या आहेत. त्यामध्ये एक आहे MKS पद्धती आणि दुसरी आहे CGS पद्धत. MKS पद्धत आणि CGS पद्धत. तर या दोन पद्धती आज जगामध्ये प्रचलित म्हणजे प्रमाणित अशा पद्धती म्हणून याचा वापर म्हणजे वस्तूचे मोजमाप करण्यासाठी या दोन पद्धतीचा वापर केला जातो, MKS आणि CGS.
नाव व्हॉट इज मीन बाय MKS सिस्टीम. MKS पद्धत म्हणजे काय? इन दिस सिस्टीम distance is measured in meters, mass in kilograms and time in seconds. MKS पद्धत म्हणजे काय? ज्या मापन पद्धतीमध्ये या ठिकाणी अंतर हे मीटर मध्ये, वस्तुमान हे किलोग्रॅम मध्ये आणि वेळ हा सेकंदामध्ये मोजला जातो. MKS. M मीन्स मीटर, K मीन्स किलोमीटर, S मीन्स सेकंद. म्हणजे ज्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मोजमाप करताना मग अंतर मोजत असेल तर ते मीटर मध्ये, वस्तुमान मोजत असेल तर किलोग्रॅम मध्ये आणि वेळ मोजत असेल तर सेकंद मोजला जातो. त्या पद्धतीला MKS पद्धत असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, MKS पद्धत तुम्हाला समजली. दुसरी आपण पद्धत पाहतोय CGS. नाउ द सेकंड system is CGS system. Now in this system distance is measured in centimeters, mass in kilograms and time in seconds. CGS पद्धत म्हणजे काय? तर ज्या पद्धतीमध्ये अंतर हे सेंटीमीटर मध्ये, वस्तुमान हे किलोग्रॅम मध्ये आणि वस्तुमान हे ग्रॅम मध्ये, वस्तुमान हे ग्रॅम मध्ये आणि वेळ हा सेकंद मध्ये असतो. म्हणजे ज्या पद्धतीमध्ये CGS लॉंग फॉर्म आपण पाहतोय, C मीन्स सेंटीमीटर, G मीन्स ग्रॅम आणि S मीन्स सेकंद. म्हणजे ज्या पद्धतीमध्ये अंतर हे सेंटीमीटर मध्ये, वस्तुमान हे ग्रॅम मध्ये आणि वेळ हा सेकंदात मोजला जातो, त्या पद्धतीला CGS पद्धती असे म्हणतात. ओके. नाउ देयर आर टू इम्पॉर्टंट प्रिव्हेलिंग सिस्टम्स in the measurement, for the measurement in the world, using for the measurement of the things. म्हणजे जगामध्ये या ठिकाणी या दोन आज प्रचलित पद्धती आहेत ज्यांचा वापर आपण आज मोजण्यासाठी करत असतो. ओके. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे पायाभूत राशी. फंडामेंटल क्वांटिटी मीन्स पायाभूत राशी. व्हॉट इज बाय फंडामेंटल क्वांटिटीज? इन दिस सिस्टम the specified units that are used to select or measurement. म्हणजे fundamental quantity means in this system the specified units that are used to select for the measurement. म्हणजे एखाद्या आपल्याला गोष्टीचं मोजमाप करत असताना आपल्याला निश्चित पायाभूत म्हणजे निश्चित अशा आपल्याला प्रमाणित एककाची गरज असते. उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी टेबल आहे समजा, या टेबलची आपल्याला लांबी रुंदी मोजायची असते, आपल्याला टेबल मोजायची आहे तर त्याला आपल्याला लांबी आणि रुंदी हे प्रमाणे घ्यावं लागते. जर आपण इथं लिटर, मीटर, लिटर, किलोमीटर घेऊ शकणार नाही. म्हणजे त्या वस्तूनुसार आपल्याला ज्या या ठिकाणी प्रमाणित एककाची गरज असते त्याला फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतात. ओके. डू यू अंडरस्टँड फंडामेंटल क्वांटिटीज? द नेक्स्ट इज इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स और सिस्टम इंटरनॅशनल. म्हणजेच या ठिकाणी जागतिक प्रमाणित पद्धत म्हणजे काय, किंवा त्याला शॉर्ट मध्ये SI. जागतिक प्रमाणित पद्धत म्हणजे काय? An international system of units based on 7 fundamental units are called the system international or the international system of units. आंतरराष्ट्रीय या ठिकाणी प्रमाणित एकक पद्धत म्हणजे काय? तर जगामध्ये या ठिकाणी जी मापनाची पद्धत आहे ती मुख्यतः 7 पायाभूत एककावर अवलंबून आहे. 7 पायाभूत एककावर जी पद्धत अवलंबून असते तिला सिस्टम इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स असं म्हणतात. नाउ इट इज इन शॉर्ट फॉर्म ऑल्सो कॉल्ड SI. SI मीन्स सिस्टम इंटरनॅशनल. इट इज ऑल्सो कॉल्ड मेट्रिक सिस्टम. म्हणजे या पद्धतीला शॉर्ट संक्षेप मध्ये SI किंवा MS असं म्हणलं जातं. SI मीन्स सिस्टम इंटरनॅशनल and MS means metric system, also called the international system of the units. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही पद्धत समजली असेल. Now the next point in this lesson is standards of fundamental quantities. मग या ठिकाणी पायाभूत राशींची जी काही
प्रमाणित प्रमाण आहे ते आपण पाहणार आहोत. देर आर 4 इम्पॉर्टंट पॉइंट. फर्स्ट इज as the standard of mass, a solid cylinder made of a platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weights and Measures at Paris in France. म्हणजेच फ्रान्स या शहराची राजधानी पॅरिस. या पॅरिस शहरामध्ये या ठिकाणी एक दंडगोल आहे. तो प्लॅटिनम इरिडियम या संमिश्रापासून बनवलेला एक या ठिकाणी दंडगोल आहे. आणि या दंडगोल समजतो सर्वांना, असं एक आहे दंडगोल आहे. आणि या दंडगोलाच्या म्हणजे जगामध्ये जे काही प्रमाणित आपण एकक तयार केलेले, तर या दंडगोलाच्या मदतीनं या ठिकाणी आपण बनवलेले आहे. हे सध्या हा दंडगोल कुठे आहे सध्या, तर पॅरिस या शहरामध्ये तो आहे. त्याच्यावर आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला आपण पाहतोय ॲज पर द इंटरनॅशनल ॲग्रीमेंट, म्हणजे जागतिक करारानुसार दिस मास इज कॉल्ड 1 किलोग्राम. द वेट ऑफ this bar, platinum iridium bar, the weight of the platinum iridium bar is 1 kilogram. Now also the international agreement, this mass is called 1 kilogram. म्हणजे आज आपण 1 किलोग्राम हे प्रमाण मानतो. तर त्या धातूचा जो काही दंडगोल आहे, त्या संमिश्र धातूच्या दंडगोलानुसार आपण त्याचं वजन 1 किलोग्राम आहे, म्हणून आपण 1 किलोग्राम हे प्रमाण मानत असतो. नेक्स्ट इज द डिस्टन्स बिटवीन 2 lines on this bar is called 1 meter. मग या दंडगोलामध्ये दंडगोलावर 2 अशा सूक्ष्म रेषा आहेत. त्या 2 रेषा ज्या काही सूक्ष्म रेषा आहेत किंवा ज्या लहान रेषा आहेत, त्या 2 रेषांमध्ये जे अंतर आहे ते 1 मीटर अंतर असल्यामुळं त्याच्या साईडला आपण 1 मीटर हे प्रमाण निश्चित केलेलं आहे. अँड द नेक्स्ट इज द स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट फॉर टाइम इज 1 hour means 60 minutes and 1 minute means 60 seconds. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण अंतराचं वजनाचं या ठिकाणी प्रमाण केलेलं आहे, त्याप्रमाणे वेळेमध्ये देखील आपण निश्चित केलेलं आहे की 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 1 सेकंद म्हणजे 60 सेकंद असं आपण प्रमाण धरून या ठिकाणी आपण दररोज जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचे आपण मापन करत असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या ठिकाणी आता 7वीमधील हा 6वा घटक पाहतोय, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी उरलेला जो भाग आहे, द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके.